दिवाळी सण जवळ आला, पण दिवाळीचे फटाके फुटल्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचेही फटाके फुटणार आहेत। याच पार्श्वभूमीवर राज्यात विरोधकांनी सध्या मोठ बांधली। महाविकास आघाडीनं यात नवा भिडू म्हणून मनसेलाही आपल्या सोबत घेतलं। त्यानंतर विरोधकांची ही एक्सप्रेस पोहोचली ती थेट मंत्रालयात, निवडणूक आयोगाच्या कार्यालयात। तीही राज ठाकरेंनी आयोगाला काही सवाल केले, तर दुसरीकडे निवडणूक आयुक्तांच्या दालनात इतर नेते मंडळींनीही खिंड लढवली। आता निवडणूक आयोगाच्या खांद्यावरून विरोधकांनी साधलेला निशाणा किती परिणामकारक ठरणार, ही रणनीती कितपत यशस्वी होणार, राज ठाकरेंना सोबत घेणं मवियासाठी प्रभावी ठरणार का, या सगळ्यांचा धांडोळा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडी एक्सप्रेसला राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन जोडलं गेलं ते शिवालया, म्हणजेच मंत्रालयाजवळच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेना कार्यालयात। मग ही एक्सप्रेस निघाली ती मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरच्या राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने। दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फटाके फुटणार आहेत। मात्र दिवाळी सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या दारावर धडक देत प्रश्नांची माळ लावण्याचं ठरवलं। तिकडे ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीनं मंत्रालयाच्या दिशेने निघाले। शरद पवार आपल्या पक्षाच्या आजी माजी कॅप्टनसह मंत्रालयात पोहोचले, तर काँग्रेसचे महत्त्वाचे चेहरे देखील निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी वेळेवर हजर झाले। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्या दालनात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे, रईस शेख, प्रकाश रेड्डी या चेहऱ्यांनी विरोधकांची एकजूट दाखवली। आणि मग सुरू झाली प्रश्नांची सरबत्ती। मतदार याद्यातला घोळ, दुबार मतदार नोंदणी, व्हीव्हीपॅट अशा अनेक मुद्द्यांवरून निवडणूक आयोगाला घेरायला सुरुवात झाली। राज ठाकरेंनी एखाद्या ओपनर प्रमाणे चौकार आणि षटकार लगावायला सुरुवात केली। राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला केलेले 5 सवाल। 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्यायच्या आहेत, त्यासाठी खरंच तुम्ही सज्ज आहात का? निवडणुका लागलेल्याच नाहीत तर मतदार नोंदणी बंद का केली? वयाची 18 वर्ष आत्ता पूर्ण करणाऱ्यांनी मतदान का करू नये? निवडणूक याद्यात एवढे घोळ तरीही निवडणुकांना सामोरे कसे जाता? व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका कशा घेता? मिले सुरमेरा तुम्हारा म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या प्रश्नांना अनुमोदन देण्याचं काम केलं। मतदान कुणाला जातं हे कळतच नाही, त्यामुळे संभ्रम होणार नाही का? देशात आत्ता कुठेच निवडणुका नाही तर इतर ठिकाणांहून व्हीव्हीपॅट का आणत नाही? जयंत पाटलांनी दुबार मतदार नोंदणीवरून निवडणूक आयोगाला काही सल्ले दिले। या निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणाने दुरुस्त व्हाव्यात, त्याचं डुप्लिकेशन जावं, चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत, यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। आणि त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि श्री चोकलिंगम CO महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसून आमचं गाऱ्हाणं ऐकायचं मान्य केलेलं आहे। चोकलिंगम साहेब हे राज्य निवडणूक आयोगाशी बोलतील आणि उद्या ही बैठक होईल। पुन्हा उद्या 11 वाजता ही बैठक होईल। एकीकडे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे चेहरे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात लढाई लढत असताना, दुसरीकडे वर्षा गायकवाड, अंबादास दानवे आणि नितीन सरदेसाई हे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंच्या दालनात खिंड लढवत होते। दुबार मतदार नोंदणी झालेली नावं डिलीट करण्याबाबत विचारलं असता निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं याचा तपशील अरविंद सावंत यांनी माध्यमांना सांगितला। दुबार नाव ही सगळ्यात भयानक आणि धक्कादायक उत्तर त्यांनी दिलं। एका बाजूला बिहारमध्ये SIR करतात ते, आणि इथं त्यांनी असं म्हटलं की दुबार नाव नोंदवण्यानंतर मला डिलीट करण्याचा अधिकार नाही। मग काय करणार तुम्ही? दोन्ही ठिकाणी करणार का? नाही म्हणे मग आम्ही त्या मतदाराला विचारू की तुला कुठे मतदान करायचंय।
खरं तर अंबादास म्हणाले की बाबा असं त्याला अधिकार नाही, तो राहतो तिथेच मतदान करायला पाहिजे, तो तिथे राहत नाही ना. मग आम्ही त्याला व्हेरीफाय केल्यानंतर जिथे डुप्लिकेट आहे तिथे आम्ही लिहू की हा डुप्लिकेट आहे, इथं मतदान करत नाही, आम्ही मतदान यादीवर लिहू. डिलीट का नाही करणार? डिलीट नाही करणार. सगळ्यात धक्कादायक आहे वोट चोरी जे आहे ना, इथून सुरुवात आहे. दोन वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी आज निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी यांच्याशी वेगवेगळी चर्चा केली. मात्र या दोन्ही बैठकीमध्ये समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. उलट निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्त हे एकमेकांकडे बोट दाखवत होते असा दावा विरोधकांनी केलाय. त्यामुळे बुधवारी सकाळी पुन्हा एकदा विरोधी पक्षातले प्रमुख नेते हे निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी यांची वेगवेगळी भेट घेणार आहेत. निवडणूक आयोगाकडे ज्या बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व प्रमुख नेत्यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी, विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय. चर्चा अपूर्ण आहे. उद्या पुन्हा एकदा एकत्र भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयोग राज्य आणि केंद्र हे एकत्रित या शिष्टमंडळाला भेटणार आहेत. म्हणजे चर्चा किती गांभीर्यानं झाली, खोलवर झाली आपल्याला कळलं असेल. राहुल गांधींनी केंद्रीय पातळीवर वोट चोरीचा मुद्दा लावून धरलाय. मोदी सरकारच्या प्रतिमेला तडा देण्यात राहुल गांधी कितपत यशस्वी ठरले हे बिहार निवडणुकीच्या निमित्तानं समजेलच. मात्र महाराष्ट्रात देखील राज ठाकरेंना सोबत घेऊन महाविकास आघाडीनं त्याच मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला घेरायला सुरुवात केली आहे. असं असलं तरी निवडणूक आयोगाच्या खांद्यावरून सत्ताधारी महायुतीला निशाणा करण्याची ही रणनीती आहे हे सांगायला कुणा राजकीय पंडिताची गरज नाही. अभिषेक मुठाळसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.